अद्वैतला घेऊन मी चालले होते एक वस्तू घ्यायला. ते तुम्हाला कळेलच काय वस्तू घ्यायला चालले होते ते. तर मग मी डीमार्टमध्ये गेले तर सगळं स्टॉक संपला होता आणि हे एकच चकलीचा साचा राहिला होता, सोऱ्या म्हणजे. तर त्याच्यामधल्या ज्या ताटल्या असतात ना त्या काहीच नव्हत्या, एकच ताटली होती. आणि मग खूप गर्दी होती. म्हणलं आता कुठं शोधायचा, तर हे म्हणले आपण बाहेर जाऊन शोधूया दुकानात बाहेरच्या. डीमार्टला काय भेटणार नाही तुला, कारण की स्टॉक संपला असणार आहे, दिवाळी झाली. मग आम्ही गेलो दुकानात, तर ते रविवार पेठेत, तर मला तिथं भेटला. मग येताना शेवपाव खाल्ला, भूक लागली होती. मग डायरेक्ट मम्मीच्या घरी गेले तर तन्मयने हातात मम्मीच्या पिशवी दिली, कारण की काय झालं दिवाळीमध्ये तिचा खूप हात दुखत होता आणि त्या जुन्या पद्धतीचा सोऱ्या असल्यामुळे तिने काही चकल्या केल्या नव्हत्या. म्हणलं आता मला तू चकल्या खूप छान करते तर मला बनवून दे, आता मी तुला सोऱ्या आणून दिल्या. म्हणजे छोटी का गोष्ट असताना पण त्यात खूप आनंद भेटतो दिल्यावर. आणि ती पण खूप खुश झाली, कारण की म्हणजे खूपच तिला आनंद झाला, कारण की मी तिचा विचार केला होता, तिचा हात दुखतोय म्हणून. तर आणि मग ती म्हणली आत्ता तर लगेच चकल्या काय बनणार नाही आहेत, पण मी तुला आता एक दुसरी गोष्ट बनवून देते. म्हणलं काय काय, ते तुझ्या आवडीचीच आहे असं ती म्हणत होती. मग म्हणलं चालेल, पण आत्ता देणार आहे का खायला, तर ती म्हणली हो तुला आत्ताच मी बनवून देणार आहे. आणि मग तिने अशी मस्त गरमागरम अनारशी बनवली होती माझ्यासाठी आणि खूपच छान झाली होती. आणि ते अनारशीचं पीठ पण तिने घरीच बनवलं होतं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळतो मला, त्यामुळे मी त्या करत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका.